नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. जोपर्यंत आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक, शेअर करून घ्या आणि बेल आयकॉनला पण प्रेस करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ नंतर टाकणार आहे, तर त्याची अपडेट तुम्हाला सर्वात पहिले भेटून जाईल. कारण की मी या चॅनलवर कोणताही व्हिडिओ एकदम ऑथेंटिक टाकतो आणि खोटी माहिती कोणतीच देत नाही. पहिले मी कन्फर्म करत असतो की हे माहिती खरी आहे का? नंतरच त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. म्हणून तुम्ही या चॅनलला एकदम ऑथेंटिक माहितीचं चॅनल म्हणून सबस्क्राईब करून घेऊ शकता. शेवटी तुमची इच्छा मित्रांनो, कारण की फेक माहिती देणारे थंबनेल खोटे लावून व्हिडिओ दुसरा टाकणारे YouTubeवरती खूप चॅनल आहेत. मी पण बघितलेलं आहे. पण मी एकदम ऑथेंटिक माहिती देतो. त्याच्यामुळे मला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शक्यतो होईल तेवढं शेअर करा मित्रांनो. जेणेकरून मला पण मोटिवेशन भेटत राहील की मी अशाच नवीन-नवीन चांगल्या-चांगल्या टॉपिकवर व्हिडिओ बनत राहील आणि तुम्ही माझं मोटिवेशन आहे मित्रांनो. जेवढं तुम्ही लाईक आणि शेअर करसाल, तेवढं मी चांगले-चांगले व्हिडिओ बनवत जात जाईन. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जात जा, मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू. मी त्या टॉपिकवर तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती घेऊन येत जाईन मित्रांनो. तर चला वेळ न करता आपण व्हिडिओ सुरू करू आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की 2025 ज्या भरतीचे पेपर, ग्राउंड आणि मेडिकल झालेले आहेत आणि जे मुलं मेडिकल फिट, डॉक्युमेंटेशन फिट होऊन बस फक्त मेरिटची वाट बघत आहेत, त्यांना मी सांगणार आहे फायनल मेरिट कितीपर्यंत जाणार आहे. कारण की मी 2023 पासून एस-एस-सीची 2021 पासून एस-एस-सीची तयारी करतो मित्रांनो. त्याच्यामुळे मला माहिती आहे की दरवर्षी मेडिकल नंतर किती कट ऑफ वाढते, ग्राउंड नंतर किती कट ऑफ वाढते. तर मी तुम्हाला फक्त माझ्या अनुभवावरून सांगत आहे मित्रांनो. 100% असा जाईल हे जरुरी नाही मित्रांनो, पण याच्या 1-2 मार्क्स कमी जादा जाईल. याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. कारण की 2021 पासून मी बघत आलेलो आहे, असंच होत असते मित्रांनो. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करू. तर मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला की सर्वप्रथम EWS जनरलचा कट ऑफ मेडिकलचा 100वर लागलेला आहे मित्रांनो. याचा फायनल कट ऑफ 106 पर्यंत जाईल मित्रांनो. 106 किंवा 105 किंवा 107 या 3 पैकी जर कट ऑफ गेला नाही मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन मग कट ऑफ लागल्यावर सांगा की नंतर की म्हणजे खूप जास्त गेला किंवा खूप कमी गेला. याच्याच आसपास कट ऑफ जाणार आहे. तसा तर फिक्स मी सांगतो 106वरच जाणार आहे. कारण की 2021 पासूनचा अनुभव आहे मित्रांनो. तर EWS नक्षलचा कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो 47 मार्क्सवर फक्त. बघा किती कमी कट ऑफ गेलेला आहे EWSचा नक्षल डिस्ट्रिक्टचा 47वर. आणि याचा फायनल कट ऑफ मित्रांनो जास्तीत जास्त 55वर लागणार आहे. याच्यावरती लागणार नाही आहे. कारण की याच्यामध्ये कमी कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. EWS नक्षल डिस्ट्रिक्टमध्ये मेडिकल क्वालिफाय झालेले आणि OBCचा जनरल डिस्ट्रिक्टचा 102वर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. तर याचा फायनल कट ऑफ 108 किंवा 107 किंवा 108 असाच जाणार आहे मित्रांनो. जास्तीत जास्त 109 जाऊ शकते. याच्या अंदरच राहणार आहे मित्रांनो. कारण की OBCमध्ये पण जास्त कॅन्डिडेट पास नाही झालेले आहेत. कारण की खूप सारे मुलं डॉक्युमेंटेशन आणि मेडिकलमध्ये फेल झालेले आहेत मित्रांनो. आणि फक्त 53,000 वॅकन्सीसाठी फक्त त्यांनी 93,000 मुलांनाच मेडिकल केलं मित्रांनो. आणि त्याच्यात जास्तीत जास्त मुलं मेडिकल आणि डॉक्युमेंटमध्येच फेल झाले मित्रांनो. तर मी OBC नक्षल डिस्ट्रिक्टचा तुम्हाला सांगणार आहे आता की किती कट ऑफ लागलेला आहे. मेडिकलचा 81वर कट ऑफ लागलेला आहे त्याचा. आणि फायनल कट ऑफ जाणार आहे त्याचा 88वर. 88च्या वर जाणार नाही आहे मित्रांनो. 88 एकदम सेफ स्कोर आहे BSFसाठी. कारण की महाराष्ट्राचा सर्वात कमी कट ऑफ BSFचाच जात असते मित्रांनो. SCचा कट ऑफ जनरलचा लागलेला आहे 96 वरती. याचा फायनल कट ऑफ 102 ते 103 याच्या मधात असणार आहे मित्रांनो. तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो, हाच कट ऑफ लागणार आहे. तर SCचा नक्षल डिस्ट्रिक्टचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो मेडिकलचा 54वर. याचा फायनल कट ऑफ लागणार आहे मित्रांनो 60 किंवा 61 मार्क्सवर. आणि मी जे सांगत आहे मार्क्स आहेत मित्रांनो, हे क्वेश्चन नाही आहेत हा. STचा जनरल डिस्ट्रिक्टचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो 89. याचा फायनल कट ऑफ जाणार आहे मित्रांनो 95 ते 96 मार्क्सवर कट ऑफ जाणार आहे याचा फक्त फायनल कट ऑफ. आणि STचा नक्षल डिस्ट्रिक्टचा 86वर कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. म्हणजे STचा नक्षल डिस्ट्रिक्टचा जनरल OBC पेक्षा जास्त कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही
एस-टीचा 86 मार्कावर लागलेला आहे आणि याचा फायनल कट ऑफ 92 मार्कावर लागणार आहे, एकतर 93 मार्कावर लागणार आहे मित्रांनो नक्सल डिस्ट्रिक्टचा. तसेच ओपनचा जनरल डिस्ट्रिक्टचा कट ऑफ 103 वर गेलेला आहे मित्रांनो. याचा फायनल कट ऑफ 109 किंवा 110 वर लागणार आहे मित्रांनो. सर्वात जास्त कट ऑफ जनरलचा जात असते मित्रांनो महाराष्ट्रामधला, व ओबीसी पेक्षा 1 किंवा 2 मार्क्स कमी असते मित्रांनो. म्हणजे 2021 पासून हाच पॅटर्न चालण्यात आलेला आहे आणि वॅकन्सी पण लगभग सेमच असतात 2021 पासून. तसेच ओपनचा नक्सल डिस्ट्रिक्टचा 81 वर लागलेला आहे मित्रांनो कट ऑफ. तसेच याचा कट ऑफ फायनलचा कट ऑफ 88 वर जाणार आहे. आणि मित्रांनो मी हे जे मार्क्स सांगितले हा फक्त एक अंदाज आहे, पण अंदाज पण काहीतरी तर्कानुसारच आहे. म्हणजे असा कोणताही म्हणजे असं डायरेक्ट मी काही हवेत गोष्टी केलेल्या नाही आहेत मित्रांनो ह्या, कारण की 2021 पासूनचा अनुभव आहे माझा की बा केवढा कट ऑफ वाढते कसं काय होते, त्याच्यावरूनच हा कट ऑफ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि कट ऑफ कधी लागणार आहे याची तारीख पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फिक्स तारीख नाही आहे, ते त्याच्या आसपास लागू शकते, कारण की मी रोजगार विथ अंकितवाल्या सरांना फॉलो करतो मित्रांनो. तिथं पण एकदम ऑथेंटिक माहिती टाकतात ते, आणि तिथं पण एकदम ऑथेंटिक माहिती सांगतात. त्यांनी सांगितलं आहे या येणाऱ्या 1-2 म्हणजे आज मी 1 तारखेला व्हिडिओ बनवत आहे, तर त्यांनी सांगितलं आहे या 1-2 दिवसात फायनल कट ऑफ येऊन जाईल. कारण फायनल कट ऑफला वेळ का झाला हे सांगतो मित्रांनो तुम्हाला. झारखंडमध्ये काही म्हणजे एक सेंटर होतं, त्या सेंटरवरच्या सर्व मुलांचे रिमेडिकल झाले आणि हे वॅकन्सी स्टेट वाईज जरी असली तरी सेंट्रल गव्हर्नमेंट एकखट्ट्या भरती करत असते, हे जे की SSC थ्रू होते. SSC सर्वांचा डाटा एकखट्ट्या जमा करून दिल्लीला जाते मित्रांनो, आणि तिथून फायनल कट ऑफ लागते मित्रांनो. कारण की याच्यामध्ये SSF हे ऑल इंडिया SSF पोस्टसाठी ऑल इंडिया कॉम्पिटिशन असते मित्रांनो. जर झारखंडच्या मुलांचा वेगळा कट ऑफ लावला असता त्यांनी, तर विषय असा झाला असता की SSF मध्ये मग त्यांना राखीव वॅकन्सी ठेवा लागल्या असत्या, आणि SSF मध्ये जास्तीत जास्त मुलं UPचे असतात मित्रांनो, कारण की तिथं मुलं जास्त मार्क्स घेतात म्हणून. आणि याच्यामध्ये ऑल इंडिया कॉम्पिटिशन असल्यामध्ये SSF मध्ये ऑल इंडिया कॉम्पिटिशन असल्यामुळे याचा कट ऑफ अगोदर लागू शकला नाही मित्रांनो, म्हणून 7-8 दिवस कट ऑफ डिले झाला. तसेच आता जास्तीत जास्त म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये कट ऑफ लागणार आहे मित्रांनो फायनल कट ऑफ. तर ज्यांना किती कोणाकोणाला किती मार्क्स आहेत ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, आणि तुमचा जिल्हा पण कमेंटमध्ये सांगा कोणता आहे, जेणेकरून मला पण समजेल की माझे व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोण्या जिल्ह्यामध्ये जात आहेत. तसेच ज्यांना कमी मार्क्स आहेत ते घाबरून जाऊ नका मित्रांनो, त्यांनी पुढच्या भरतीची पण तयारी करत राहा मित्रांनो, कारण की आता पण 25,000 प्लस जागा निघालेल्या आहेत. SSCच्या ज्या भविष्यात 40-50 हजार होणार आहेत, कारण की SSC GDचा पॅटर्न असा आहे की एकखट्ट्यानं वॅकन्सी काढता, दरवर्षी वॅकन्सी 2-3 टप्प्यामध्ये वाढवते. मागच्या वर्षी पण 39,000 वॅकन्सी होते, त्याच्यात 53,000 झाले. त्याच्या अगोदर 23,000 होते, त्याच्या अगोदर 26,000 होते, 26,000च्या पण 49,000 झाल्या मित्रांनो. असेच वॅकन्सी SSC वाढत असते. हे SSCचा पॅटर्न खूप जुना आहे हा असा वॅकन्सी वाढवायचा. मी खूप दिवसाच्या भरत्या मारतो मित्रांनो, म्हणून मला माहिती आहे. तर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक वेळेस पुन्हा सांगतो लाईक करून घ्या, कारण की तेच माझं मोटिवेशन आहे मित्रांनो. तर धन्यवाद. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या याच्यावर पाहिजे तुम्हाला कोणत्या ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. धन्यवाद.